पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी जयंती म्हणून साजरी केली जाते. पौष महिन्याच्या 8व्या दिवशी सुरू होणारा शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस शक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण याच दिवशी देवी शाकंभरी ही पृथ्वीला दुष्काळ आणि अन्नटंचाईपासून मुक्त करण्यासाठी प्रकट झाली होती. पौराणिक कथेनुसार तिच्या नावाप्रमाणेच देवी शाकंभरीला भाज्या, फळे आणि हिरवळीची देवी म्हणून पूजा केली जाते. 2026 या वर्षी शाकंभरी पौर्णिमा ही शनिवार 3 जानेवारी 2026 रोजी आहे. अखंड सृष्टीचे पोषण करणारी देवी ही नेमकी आहे तरी कोण? का आहे या देवीची आख्यायिका? चला तर मग जाणून घेऊ. प्राचीन कथेनुसार एकेकाळी दुर्गमासूर नावाचा राक्षस हा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो अत्यंत बलवान, पराक्रमी, मोठा धूर्त व कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा तसेच ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन हे वैभवात आणि सुखात होते. मानवही श्रद्धेने व समाधानात जगत होता. ऋषीमुनींचे सामर्थ्य हे श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर हा सूक्ष्मरित्या पाहत होता व अत्यंत द्वेषबुद्धीने त्यांचा नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे ते त्याला समजत नसे. अखेर एक दिवस असा आला जिथे विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते कसे ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे, शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दुष्ट नीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. त्यानंतर तो हिमालयावर गेला व ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितला. त्यावर तो हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान हे माझ्याकडे असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ही ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. हे ऐकून ब्रह्मदेवानी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा हा एकच शब्द तथास्तु, पण या एका शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक व विनाशकारी शक्ती निर्माण झाली. देव, ऋषीमुनी व मानव, ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान हे त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे गेले. ओजस्वी मंत्रशक्ती ही सामर्थ्यासह निघाली आणि ती असुरांमध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य संपला. देव, मानव आणि ऋषीमुनी हे तेजोहीन, प्रभाहीन आणि शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न झालेला दुर्गमासुराने पृथ्वीवर दहशत माजली आणि त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची व असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर हा उन्मत्त आणि बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव हे स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि एका अरण्यातील खोल गुहेत शिरले व तेथे बराच काळ लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेमध्ये असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते, तर इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन व ज्ञानहीन झालेल्या सर्व देव, मानवानी व ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ शरीरातील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा ही कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही परमेश्वरावर असलेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगतमातेला शरण गेले. आदिमाता महादेवाची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता ही श्रद्धेमुळे तेथे निर्माण झाली. मंदिराची मंगलता श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला.
एक नव्या ओझाचा, तेजाचा आणि सामर्थ्यांचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडेझुडे, नाना रंगी फुले, पाने, फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. तिचे रूप हे अनेक रंगांनी सजलेले होते, पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपा अमृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले व या सर्वांना नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळे आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थही तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्र बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर हा आपला सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य हे पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट हे नाहीसे झाले. सर्व ज्ञान हे मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले व त्यांना ही शाकंभरी देवी म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझं एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे व या सृष्टीचे कल्याण व्हावे असा आशीर्वाद देऊन देवी शाकंभरी ही अंतर्धान पावली. अशी ही माता शाकंभरी किंवा बनशंकरीची कथा. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती व तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेशही दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते.